आपण पाहत आहात लोकप्रबोधन, सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज चॅनल। शिर्डी येथे भव्य व दिव्य असा ऐतिहासिक सुवर्ण साई जीवन गौरव समाजभूषण पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। समाजसेवा, कृषी, उद्योग, शिक्षण, कला व चित्रपटसृष्टी आदी क्षेत्रांतील नामवंत मान्यवरांच्या शुभहस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले। या सोहळ्यास चित्रपटसृष्टीतील नामांकित सेलिब्रिटी, अग्रणी समाजसेवक, कृषी तज्ज्ञ, उद्योजक व शिक्षणतज्ज्ञांची विशेष उपस्थिती लाभली। सुमधुर वाद्यांचा गजर, शोभेची आतषबाजी व रंगीबेरंगी आकर्षक लाइटिंगमुळे संपूर्ण परिसर झगमगून गेला। न भूतो न भविष्यती असा हा अविस्मरणीय सोहळा ठरला। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष सुदाम संसारे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले। या पुरस्कार सोहळ्याने सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करत समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण केली। लोकप्रबोधन मराठी न्यूज नेटवर्क महाराष्ट्रसाठी उपसंपादक वामन शिंदे। पुरस्कार सोहळ्यासाठी अतिशय मोठमोठे सेलिब्रिटीज, नामवंत आरोग्यतज्ञ होते, शिक्षणतज्ञ होते, समाजसेवक होते, कृषीतज्ञ होते, उद्योजक होते। यांच्या हस्ते हा पुरस्कार सोहळा 255 लोकांना पुरस्कार देऊन त्यांचा गुण गौरव करून आज हा सोहळा संपन्न झालेला आहे। असा हा सोहळा होता की डोळ्याची पारणी फेडणारा होता। कदाचित महाराष्ट्रामध्येच काय, आज भारतातही अशा प्रकारचा सोहळा झाला नसेल का, तर हा साईच्या पवित्र आणि पावन अशा तीर्थक्षेत्रामध्ये शिर्डीमध्ये होत आहे। म्हणून या पुरस्कार सोहळा हा सन्मानाचा होता, मानाचा होता, प्रतिष्ठेचा होता आणि विशेष म्हणजे श्रद्धेचा होता। म्हणून या पुरस्कार सोहळ्याला महाराष्ट्र राज्यातून सुमारे 1000 लोकांची उपस्थिती होती आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा पुरस्कार सोहळा संपन्न होऊन